प्रल्हाद जोशींनी केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाचा पदभार स्वीकारलाय। कर्तव्य भवनमध्ये अधिकृतपणे पदभार स्वीकारला। धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिल्यानंतर सूत्र प्रल्हाद जोशींकडे देण्यात आलेली आहे। माननीय प्रधानमंत्री जी ने पूरा विश्वास रख के मुझे ये जिम्मेदारी सौंपा है। मैं कल कर्नाटक में था, रात को इधर पहुंच के मैं आज सुबह इधर आके चार्ज लिया हूँ, कार्यभार संभाला हूँ। पूरा डिटेल्स जो भी इधर अभी हमको देखना है, निर्णय लेना है, इस सब के बारे में इंफॉर्मेशन देने का और पूरा मिनिस्ट्री समझने का कोशिश मैंने किया हूँ। सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक सोमवारी लोकसभेत सादर होणार आहे। केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह विधेयक सादर करणार आहेत। पेपर फोडणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाईची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे। 2024च्या कायद्यात सुधारणा करण्यासाठी हे विधेयक सादर होणार आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर संसदेतही घडामोडींना वेग आलाय। या विधेयकात पेपरफुटी प्रकरणी दोषी ठरलेल्यांना जलद शिक्षा आणि या गुन्ह्यात सहभागी असलेल्यांसाठी अधिक कठोर शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे। 2024च्या कायद्यात सुधारणा करण्यासाठी हे विधेयक सादर केले जाईल।